नमस्कार, मी मेघा तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। तर सर्वप्रथम तुम्हाला शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज ह्या व्हिडिओमध्ये मी माझी देवपूजा, देवांची मांडणी आणि नवरात्र प्रारंभाच्या दिवशी कुलदेवीचं केलेलं कुंकुमार्चन हे सगळं दाखवणार आहे। तर मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर माझ्याकडे देवांचे टाक आहेत। पहिला टाक आहे खंडेरायांचा, दुसरा आहे तुळजाभवानी आईचा, जे मूळ स्वरूपाचा टाक मी केलेला आहे महिषासुरमर्दिनीचा। तिसरा टाक आहे अंबाबाईचा कोल्हापूरच्या, चौथा टाक आहे जनाई आईचा आणि पाचवा टाक आहे स्थानदेवताचा। तर वरच्या पायरीवरती मी माझे पाची देवांचे टाक ठेवलेले आहेत। दुसऱ्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थांची मूर्ती ठेवलेली आहे। त्याच्या आसन वस्त्र सर्व परिधान केलेलं आहे आणि मग बाकीच्या देवांची मी मांडणी व्यवस्थित केलेली आहे। माझ्या देवाऱ्यामध्ये वरती एक LED चा लाईट आहे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की थोडासा अंधार येतोय, कारण तो लाईट लावून जेव्हा मी शूट करत होते तेव्हा कॅमेरा इमेज फ्लिकर होत होती, म्हणून मला तो बंद करावा लागला। तर मी देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलश स्थापन केलेला आहे। त्यानंतर स्वामींच्या उजव्या बाजूला मी गणपतीची स्थापना केलेली आहे आणि स्वामींच्या डाव्या बाजूला मी वाटीमध्ये तांदूळ घेऊन महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला वाटीत तांदूळ घेऊन अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही महादेवाच्या पिंडीच्या शेजारीच ठेवायची, कारण अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचं रूप आहे। त्यानंतर महालक्ष्मीच्या मूर्तीच्या बरोबर समोर मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि त्याच्या बरोबर समोर लक्ष्मी प्राप्तीसाठी लागणाऱ्या पिवळ्या कवड्या ठेवलेल्या आहेत आणि स्वामींच्या समोर एका छोट्या चौरंगावर माझ्याकडे असलेल्या चांदीच्या स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि बाळकृष्ण, शंख आणि घंटा हे तिन्ही एकाच दिशेला एकाच बाजूबाजूला ठेवायचे, कारण घंटेवरती गरुड असतो आणि गरुड हे विष्णूचं वाहन आहे। देवांना गंध लावून झाल्यानंतर देवांना मी फुलं अर्पण केलेली आहेत। गणपतीला दुर्वा, लाल फूल, स्वामींना पांढरं फूल आणि त्याचबरोबर अष्टरचंही फूल वाहिलेलं आहे आणि स्वामी, बाळकृष्ण, शंख यांना तुळशीपत्र पण वाहिलेलं आहे। स्वामींना, बाळकृष्णाला आणि शंखाला तुळशीपत्र खूप प्रिय आहे, त्यामुळे मी ते सुद्धा वाहिलेलं आहे। आणि माझ्या देवाऱ्यामध्ये दोन्ही बाजूला गजांत लक्ष्मी आहे, तर तिथे सुद्धा मी एक फूल ठेवलेलं आहे। आता थोडं जाणून घेऊया आपण दिव्याबद्दल। आपण देवघरात नेहमी 2 दिवे लावतो, एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा। जो तुपाचा दिवा असतो तो देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला लावायचा आणि तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला लावायचा। तर हे असे तुपाचे आणि तेलाचे दिवे झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि धूप दीप दाखवून देवांची पूजा केलेली आहे। कोणताही सण किंवा उत्सव असेल किंवा कोणतीही पूजा असेल तर उंबरठा लेपन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्यात पहिला महत्त्वाचा असतो आपला प्रवेशद्वार। त्याच प्रवेशद्वारातनं लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं। त्यामुळे मी पहिली देवांची पूजा झाल्यानंतर दुसरी पूजा केली उंबऱ्याची। उंबऱ्याला चांगलं हळदीचं लेपन केलं। हळद, चंदन, गोमूत्र, गुलाब पाणी असं मिश्रण करून हळदीचं लेपन केलं आणि छान अशी रांगोळी उंबऱ्यावर काढली आणि उंबऱ्याचं फुलं वाहून धूप दीप दाखवून उंबरठ्याची पूजा केली।
नवरात्र उत्सवानिमित्त कुंकुमार्चन मी केलेलं आहे श्रीयंत्रावर आणि तुळजाभवानी आईच्या जी माझी कुलस्वामिनी आहे त्या देवीच्या टाकवरती। पण इथे काय झालं ना, पूजा करताना मी इतकी मग्न झाले होते कुंकुमार्चन करताना की मी व्हिडिओ चालू करायचाच विसरून गेले। आणि नंतर माझ्या मुलीने आल्यानंतर तिने तो कॅमेरा ॲडजस्ट केला आणि तेव्हा मला समजलं की कुंकुमार्चनचा सुरुवातीचा भाग थोडा मिस झालेला आहे। पण ठीक आहे, मी ह्या व्हिडिओच्या शेवटी कुंकुमार्चन करताना कोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या पुस्तकातून म्हणायचे ह्याचा सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे। पुढच्या वेळेस मी कुंकुमार्चन करीन तेव्हा मी संपूर्ण विधी दाखवीन। ह्या वेळेला खरंच पूजा करताना मी विसरून गेले व्हिडिओ चालू करायचा। कॅमेराची सेटिंग केलेली पण व्हिडिओ चालू करायचा विसरून गेले, त्यामुळे मी तुमची माफी मागते। पुढच्या वेळेस मी नक्की दाखवेन। पण कुंकुमार्चन करण्यापूर्वी पंचामृताने श्रीयंत्राला आणि कुलदेवीच्या टाकवरती अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे। कुंकुमार्चन करताना मी श्रीसूक्त म्हटलेलं आहे, जे प्राकृत भाषेत आहे, म्हणजे मराठीमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे, पण मी मराठीत म्हटलेलं आहे। तर ते कोणतं श्रीसूक्त आहे हे सगळं मी व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की पहा। म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला ज्यावेळेस कुंकुमार्चन कराल त्यावेळेस तुम्ही ते नक्की म्हणू शकता। आणि जर ते म्हणता नाही आलं ना तर 108 वेळा आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र म्हणायचा आहे। आणि कुंकुमार्चन करताना कुंकू वाहताना मधला बोट आणि अनामिका आणि अंगठा याने कुंकू उचलायचं आणि आपल्या श्रीयंत्रावर किंवा कुलदेवाच्या टाकावर वाहायचं। तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा? आणि आज शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव चालू झालेला आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता। आजपासून ते पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव असणार आहे, तर तुम्ही अशा प्रकारे कुलदेवीची सेवा नक्की करा। कुंकुमार्चन हे देवीला खूप प्रिय आहे, त्यामुळे मी श्रीयंत्र पण माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे माझ्या कुलदेवीचा टाक सुद्धा आहे। तर कुलदेवीचा
टाक आणि श्रीयंत्र या दोघांवर मी कुंकुमार्चन केलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। कारण कुलदेवीच्या सेवेमध्ये संपूर्ण देवपूजा, कुलदेवीची पूजा, कुलदेवीचं कुंकुमार्चन, धूप, दीप, फुलं, अक्षता, कापूर याने पूजा, नैवेद्य, त्याचप्रमाणे उंबरठा पूजन हे सगळं समाविष्ट आहे। तर जर आज तुम्हाला करायला जमलं नसेल तर नवरात्र हे 13 तारखेपर्यंत आहे। तर आज जर नसेल जमलं किंवा काही अडचण आल्यास तुम्ही पौर्णिमेला सुद्धा हा विधी केला तरीही चालतो। आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचंय, ही शाकंभरी देवी ही भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते। तर ह्या दिवशी भाज्यांची सुद्धा पूजा केली जाते, धान्याची पूजा केली जाते। तर ती सुद्धा मी केलेली आहे, पण मी ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेन। कारण आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मला देव उजळून पूजा करायची होती। ज्यावेळेस आपण देव पितांबरीने स्वच्छ करतो त्याला देव उजळणं असं म्हणतात। कारण मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलंय, आज ना मी देव घासले, पण असं खरंच नसतं म्हणायचं। देव घासणं, देव काय भांडी नाही येत घासायला, देव उजळायचे असतात। तर आज मला देव उजळून पूजा करायची होती, त्यामुळे ही सगळी पूजा दाखवणं मला तुम्हाला गरजेची वाटली। म्हणून भाज्यांची सुद्धा मी पूजा केलेली आहे, पण ती वेगळ्या स्वरूपात पूजा केलेली आहे। तर ती सुद्धा कशी केली मी ती पूजा, ती सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। काही चुका झाल्या असतील माझ्याकडनं तर तुम्ही मला नक्की सांगा, मला आवडेल तुम्ही मला सजेशन्स दिलेले। कारण प्रत्येक माणूस काही परफेक्ट नसतो ना, त्यामुळे जर माझ्या हातून काही चुका झाल्या असतील किंवा पूजा करताना काही इकडचं तिकडे झालं असेल आणि जे तुमच्या लक्षात आलं असेल तर ते तुम्ही मोठ्या मनाने मला सांगा। मी नक्की त्याचा स्वीकार करेन आणि पुढे मी नक्की माझ्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न करेन। तर आता मी इथेच थांबते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि खूप 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 खुश राहा। आणि तुम्हा सगळ्यांना शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।